नमस्कार, क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। गेले काही दिवस सोशल मीडिया आणि प्रिंटच्या माध्यमातून देवस्थानच्या कारभाराबाबत एक आवई उठली होती। या ठिकाणी कथित भ्रष्टाचार संदर्भात, चांदी गायब होण्याच्या संदर्भात अनेक आरोप झालेले होते। त्या आरोपाचं खंडन करण्यासाठी आज या ठिकाणी देवस्थान कमिटीच्या वतीने सर्व पत्रकारांची बैठक घेऊन त्याच्यामध्ये सविस्तर खुलासा करण्यात आला। निश्चितच देवस्थानवर अशा वेळी ज्यावेळेस आरोप होतात त्यावेळेस त्या आरोपाचं खंडन करणं गरजेचं असतं, कारण हा जो प्रश्न असतो तो भाविकांच्या आस्थेचा प्रश्न असतो आणि ज्या ठिकाणी आस्था असते त्या ठिकाणी उत्तर त्वरित मिळणं हे गरजेचं असतं। भलेही देवस्थानकडून या संदर्भात उत्तर देण्यास उशीर जरी झालेला असला तरी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित दिलेली आहेत, जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा या कारभाराविषयी बोट उठवण्या अगोदर याची चौकशी नीट व्हावी हीच अपेक्षा या देवस्थानच्या मंडळींकडून करण्यात आली आहे। भविष्यात हे देवस्थान भाविकांचं होतं आणि भाविकांचंच राहील ही सुद्धा गोष्ट इथं नमूद करण्यासारखी आहे, कारण हा आस्थेचा प्रश्न आहे आणि आस्था आणि इतर गोष्टींची सांगड न घालता या देवस्थानकडे आस्थेने बघावं हीच महत्त्वाची गोष्ट।